तर तुमच्यासाठी कॅश प्राइज. तर दादा प्रशांत दादांना विनंती असेल या ठिकाणी नक्कीच अजय आकाश दादा नाही आहेत तर या आम्ही विनंती करू प्रशांत दादा भालेराव आपल्या शुभ हस्ते आपल्या खेळाडूला या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. नक्कीच सोनूसाठी एक अनोखा प्राइज. तर सोनू सोबत आपण जाऊयात चर्चा करूयात परंतु सोनू थोडेसे लाजरे आहेत. सोनू मात्र माईक वरती बोलत नाही आहेत परंतु मैदानाच्या आत ते नक्कीच बोलतायत. तर या ठिकाणी मॅच फिनिश झाले. जाऊया ऑन गेट मॅचच्या दिशेनं पंचांचा ग्रीनचा सिग्नल. मॅचचा सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकूयात पुन्हा एकदा संदीप बोराडे सरांना. थँक्यू सो मच. येस थँक्यू प्रसाद. जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय आजच्या दिवसातली शेवटची मॅच. अर्थातच नो बॉलचा इशारा दरम्यान आपण पाहतोय पंचांचा या ठिकाणी नो बॉल दिला जातोय आणि दरम्यान जर पाहायला गेलं तर एक सुंदर दैदिप्यमान नो बॉलच्या नंतर फ्री हिटचा इशारा होता जिथे नो डॉट बॉल आला आणि दरम्यान जर पाहायला गेला समोरचे प्रेक्षक वर्ग मला वाटते समयारा जर आपण स्टेजच्या समोरून बाजूला व्हायचंय. +2 सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय बाबू आणि त्याच्या समवेत प्रशांत बॅटर आहे. परंतु पहिल्या षटकाकडे आपण जाऊया. या ठिकाणी जरूर 4 डॉट आलेत. एक नो बॉलचा इशारा जिथे एक धाव धावफलकावरती जरूर लागली गेली. त्याच्यानंतर एक वाईडचा इशारा. या 2 धावा अतिरिक्त धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकाचा विचार करायला गेला तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. राजेश शिंदे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज. डीजे मास्टर आवाज जरा फ्लॅट करा. आवाज वाढवा थोडा. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी जर पाहायला गेला तर एक चांगली गोलंदाजीची पेशकश सुमितच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. एक चिकी सिंगल जरूर येईल. फंबल पाहायला मिळाला. अतिगाई आणि यावेळी बाल बचावलेत. एकच धाव धावफलकावरती येईल. धाव संख्या एका षटकाच्या अंती जाऊन पोहोचली आहे ती 4 आकड्यावरती. समयरा टीम सध्या विचार करायला गेला तर कुशीत आहे. टॉप 4 मध्ये दाखल झालेत. या चमचमत्या ट्रॉफी पर्यंतचा प्रवास त्यांचा पाहायला मिळाला आहे. परंतु यावेळी गोलंदाजी मार्कवरती सांगेकोड्यात दुसरे षटक घेऊन गोलंदाज कल्पेश स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. परंतु यावेळी एकेरी स्वरूपातली धाव जरूर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा
जरूर कंप्लीट होत आहेत. अतिघाई वारंवार केली जाते बॅटरच्या माध्यमातून. शिवजीत 11 आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय शौर्य स्मरणिका. या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. कल्पेचा नेक्स्ट बॉल. यावेळी जर पाहायला गेला तर एक तडाकेबाज फटका जरूर आगे, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल. परंतु या दोन बॅटरचं जरूर कौतुक करेल. इकडे बाबू आणि दुसरीकडे प्रशांत आपण पाहतोय. धावत संख्येला एक उंची देण्याचा प्रयत्न जरूर आहे. मोठ्या फटक्यांमध्ये स्ट्रोक जरूर पाहायला मिळत नाहीये, परंतु एकेरी दुहेरी धावांचं कॉन्सन्ट्रेट वाढलं गेलं आणि यावेळी धावा जाऊन पोहोचल्या ते अद्यापर्यंत 8 आकड्यावरती. पहिला षटक त्यांच्यासाठी निराशाजनक जरूर झाला होता, परंतु गोलंदाज कल्पेश आलाय. अंपायर डिसिजन इट इज नो बॉल आणि त्याच्यानंतर मात्र फ्री हिट. जाऊ दे सम्या, तू चहाची सोय कर. हवाई सफर आणि यावेळी लेझी क्रिकेट मैदानात पाहायला मिळाला. उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 11 आकड्यावरती पाहायला मिळते. समीकरण पहा कसं आहे. रंग बदलत चालले त्या सामन्याचे. खरं म्हणायला गेलं तर या ए ग्रुप मध्ये समयाला टॉप करताना दिसून आले. समायरा आणि अजूनही या ठिकाणी या 3 संघांना मात्र संधी आहे. चांगला बॉल कल्पेशच्या माध्यमातून मैदानावरती केला जातोय. यावेळी डॉटची संगता केली जाते. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील गोलंदाज कल्पेशचे. शेवटची मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातली. यावेळी परतावं लागतंय ते मात्र बॅटरला. आणखी एक धक्का मैदानात जरूर आहे. धावसंख्येची एक रणनीती फार चांगली होती कल्पेशच्या गोलंदाजीवरती, परंतु त्या कल्पेशने मात्र आता बॅटरला परतवलाय. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला हदरा लागला गेलाय. जरा स्पीडअप करा, कारण वेळेचं बंधन आहे. त्याच्यानंतर मात्र सेकंड इनिंगला बराचसा त्रास होऊ शकतो बॅटिंग करताना किंवा फिल्डिंग करताना. 5:30 झालेत. मी म्हटलं की उद्याचा दिवस झाल्याच्या नंतर तिलाने या ठिकाणी दिवस वाढताना दिसेल, परंतु आता मात्र आजचा दिवस आपल्याला जपायचा आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फुलर लाईनचा वापर. फुल टॉस बॉल, परंतु त्याच्यावरती तितका समाचार आला नाहीये आणि यावेळी मात्र एकच धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने मात्र षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा येतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अद्यापपर्यंत 12 आकड्यावरती. डीजे मास्टर पण जोरात आहेत. अशी काही गाणी वाजवत आहेत, हे बाकीचे तरुण खवळून उठतील. एक तर आधीच जमत नाहीये आणि बोलवल्यावर जाणार का नाही हा प्रश्न जरूर आहे. सांगी कोड्यातला दुसरं षटक. मनोज. हवाई हल्ला जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होईल. डीप मिड विकेट रिजनचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत 2 धावा
जरूर कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावा पुढे सरसावल्यात जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत 14 आकड्यावरती. सांगे कोड्याचा तिसरा षटक निर्णायक क्षणी आपण पाहतोय. ही षटक चालू आहे. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. राईट आर्म राऊंड द विकेट. हवाई हल्ला आणि या हवाई हल्ल्यामध्ये बॉल जातोय आउट ऑफ दी पार्ट. बिग 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 सिक्सर. डीजे प्रत्येक षटकाराला या ठिकाणी आपण पाहतोय आमचे आदरणीय कोणाकडून लावले राजाजी शिंदे दादांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि या षटकाराचा मानकरी ठरला आहे तो बॅटर प्रवीण. जाऊया आणखी किती षटकार येत आहेत पाहूया. 500 जमा व्हायला सुरुवात झाली आहे. हवाई हल्ला. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेत झेल टिपण्याचा प्रयत्न. बॅकअप आला परंतु यावेळी प्रयत्न चांगला होता आणि इथे मात्र प्रवीणला परतावं लागतंय. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा लागला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. हॅलो. हॅलो. 8 वाजता टेक्निकल टीम बाकी सगळे जमा होतील. पहिला बॉल 8:15 वाजता पडेल मैदानात. याची आपण नोंद घ्या. अंडर 20 ची मॅच होईल पहिली. अंडर 12 क्या बात आहे. तुमची दाद द्यावी लागेल. जे असतील ते असतील. जरा स्पीडअप करा. सेकंड इनिंगला बराचसा त्रास होऊ शकतो याची नोंद घ्या आपण. आपण स्पीडअप करण्यापेक्षा त्याही केलं पाहिजे. त्यांना कळायला पाहिजे ते की बाबा आता मॅच आपण कोणत्या सिच्युएशन आहे. दोन्ही टाइमपास करत बसले. इकडे बॅटिंग वाले तयार राहायचं तर तो येईल तो त्याच्यानंतर निघताय असं करण्यात येईल. चला जरा स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग करणारी टीम. तुम्हालाच त्याचा त्रास होणार आहे याची नोंद घ्या आपण. कल्पेश 21 धावा धावफलकावरती लागल्यात. पुलर लेन पुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती कडवा प्रहार. इथे मात्र परतावं लागेल बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. वारंवार विकेट त्रासदायक ठरू शकतात.
कल्पेश चांगली गोलंदाजी आहे, वारंवार भाग पाडतोय तो विकेट टाकण्यासाठी बॅटरला, परंतु या ठिकाणी एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विकास आपण पाहतोय बॅटर. कल्पेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट, चांगला बॉल राईट हँड ब्लॉकर आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय डॉटची सांगता. यॉर्कर लाईन जरूर बनवली होती, परंतु एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला ना राईट हँड ब्लॉकर फार निराशाजनक असतो. बसला तर हेलिकॉप्टर शॉट बसायला वेळ लागत नाही डीप एक्स्ट्राच्या डोक्यावरून, परंतु यावेळी आपण पाहतोय ना इथे डॉटची सांगता केली जाते. सोपा बॉल नसतो तितका. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, कीपर आहे जागेवरती. आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. सध्या संकटात बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. धावत संख्येला एक उंची द्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल आपण पाहतोय. आणखी एक डॉटची सांगता करताना दिसून येतोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, कारण इथे शेवटचा बॉल असेल. कल्पेशच्या दुसऱ्या षटकातील, सांघिक 4थ्या षटकातील सुद्धा आपण पाहतोय. हवाई हल्ला आणि क्षेत्ररक्षक तैनात. बॅटरला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. कम ऑन डीजे. आहे उद्यासाठी ए ग्रुप, नीलसागर 11 आणि समायरा. बरोबर 9ला तुमचं रिपोर्टिंग 9च्या आधी होईल. 8:45ला 9ला बॉल परफेक्ट मैदानावरती पडेल याची आपण नोंद घ्या. त्याच्या अगोदर 8:15 वाजता अंडर 12-13 च्या मॅचेस असतील. एकच मॅच असेल शो मॅच, तिच्यासाठी षटकेवर कमी असतील याची नोंद घ्या. परंतु नीलसागर आणि समायरा 8:45ला रिपोर्टिंग होईल. 9ला पहिला बॉल पडेल म्हणजे पडेल याची नोंद घ्या आपण. हा हे बरोबर आहे. उद्या आणखी एक शो मॅच असेल. खरवई गावातले हिरो लोक, आता काय मला माहित नाही जजमेंट काय तुमचं तुम्ही लावा, पण ते हिरो पाहिजेत. नाव नोंदणी करावी लागेल आजच्या रात्री त्यांना. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुनील आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सुनील आणि यावेळी मात्र बॅटरला तो परतावतोय. हितेश भगत यांच्यासाठी प्रत्येक चौकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. देवदासजी भगत यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. उद्या जेव्हा फायनल होईल ना त्यावेळेला खरवेकर आनंदात एक सुटकेचा निश्वास या मैदानावरती टाकतील. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचली ते अद्यापपर्यंत 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी काही या इनिंगचे बॉल शिल्लक आहेत.
राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल राईट हँड ब्लॉकर आणि यावेळी मात्र बॉल कीपरच्या हातात. भन्नाट वेग होता गोलंदाजाच्या या बॉल वरती. अफलातून कमालीचा शॉट. समालोचन कक्षाला दिली जाणारी सलामी. डीप मिड विकेटचा सिक्सर. डीजे राजेश दादा शिंदे यांच्याकडून आणखी एक 500 रुपये जमा झालेत या सिक्सर साठी. आउटसाइड द लेग स्टॅम्प. पंचांचा इशारा. इट इज वाईट कॉल. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. डीजे मास्टरने गाणं इतकं प्रसिद्धीच्या झोतात आणलंय. अजय गायकवाड यांच्या लेखणीतून आणि आवाजातून साकारलेलं हे गाणं. धोका 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 यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत इनिंग ब्रेक पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. विजयासाठी विजयासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. काय घडतंय ते पाहूया. एक्केचाळीस धावसंख्येची गरज आहे. पाहूया काय घडतंय मैदानात. चला आमचे प्रसाद सवारे सर कुठे. चला फायनल टच द्यायचा आहे आजच्या दिवसाचा. चला या फायनल टच प्रसाद सवारे यांच्या आवाजात जरूर ऐकूया. उद्या बरेचसे कॉमेंटेटर या परिसरातील तुम्हाला या मंचावरती जरूर पाहायला मिळतील. हॅलो, थँक्यू सो मच संदीप सर. जाऊया आजच्या या शेवटच्या इनिंगच्या दिशेनं. पहिल्या सत्रात तब्बल 40 धावा बनल्या गेल्या आणि 41 धावसंख्येचा टार्गेट. तर आज नक्कीच शेवटच्या मॅच मध्ये प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. जर प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर जर ऐवा कॅच स्वीकारली तर अभिजित जी जगताप यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. आणि देविताजी भगत यांच्याकडून देखील प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. म्हणजे एक ऐवा कॅच जर तुम्ही स्वीकारली तर तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी प्रेक्षकांना देण्यात येईल. तर लगेचच आपण पाहतायत सर्वच प्रेक्षक आपण पाहतायत उत्सुकता दाखवतायत. समीकरण 30 बॉल. तर एक लक्षात असू द्या, प्लेयर सोडून फक्त प्रेक्षकांसाठी ही यस प्लेयरांना देखील. तर सर्वांना संधी असेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. डीके सर यांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. पहिला P1 चा षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. बाबू यांना पाहतात. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका लाजवाब. वीरेंद्र सेहवाग स्टाईल ना हा फटका
पाठवलाय सुमित जाधवच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती पहिला वार. थँक्यू. चौकार खिसलाय पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात सुमित यांच्या माध्यमातून. शॉर्ट प्लेन फॉलो केला शेवटपर्यंत. पंचांचा इशारा रिटर्न क्रीजच्या बाहेर व्हाईट बॉल. बाबू यांना या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल परंतु ही मॅच आपण पाहतायत दोन्ही संघांसाठी भरपूर महत्वाची आहे कारण की शिवजीत 11 आणि शौर्य स्मरणिका 11 या दोन्ही संघांना हा इम्पॉर्टंट मॅच. तर समोर आमच्या प्रेक्षक वर्ग आहेत. विनंती असेल प्रसाद दादा आणि निखिल खाली बसले तरी चालेल. आणि विकेट हॅट्रिक साठी राजेश दादा शिंगटे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक गोलंदाजासाठी देण्यात येईल. पुन्हा एकदा गोलंदाज बाबू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. या ठिकाणी पाहतात फटका फसलाय मिस्टामिंग स्ट्रोक झेलती संडे. बाबू पोहोचलाय मॅचचा की फॅक्टर खेळाडू सुमित जाधव. अर्थातच बाहुबली याला परतावा लागेल पवेलियनच्या वाटेवरती. विकेटचा पतन फलंदाज बाद पहिला धक्का. सुमित बॅक टू द पवेलियन. डीजे त्यानंतर लाजवाब वापसी पाहायला मिळते. अगदी नवीन फलंदाज आपण पाहतायत राजू यांना. नक्कीच राजू धोंद्रे यांना पण पाहतात बॅटिंग मार्क वरती ते सातत्यानं गॅप शॉट सिलेक्शन करतात सातत्यानं पॉइंट कव्हर त्यानंतर सरळ रेषेमध्ये अगदी मैदानाच्या चारही बाजूला ते फटके सजवतात. तो फलंदाज मैदानाच्या आत राजू धोंद्रे यांना पण पाहतात बॅटिंग मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती चौकार आला त्यानंतर पण पाहतात डॉट बॉल आणि त्यानंतर वाईट. नक्कीच तर 5 धाबा धाव फलकावरती आपण पाहू शकता. धाव फलकावरती 5 धाबा. तर चला स्पीडअप करायचा आहे बाबू. विनंती असेल शौर्य स्मरणिका 11 संघाला. तर शौर्य स्मरणिका 11 संघाचा विचार केला तर फटका चांगला ऑन साइडला पण पाहतात. नक्कीच महेंद्र होते चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु त्यानंतर फंबल झाले. बॉलला उचल फेक करतात त्यानंतर या चेंडूवरती फक्त एक सिंगल मिळणार. सातत्यानं स्ट्राइक चेंज केली जाते. अगदी आपण पाहतात प्रशांत नक्कीच तन्मय यांना या ठिकाणी सातत्यानं संधी देतात कारण की या ठिकाणी माहिती आहे राजू यांना की प्रशांत तन्मय यांना जास्तीत जास्त स्ट्राइक देणं भरपूर महत्वाचं आहे कारण की महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी आहे. नक्कीच दोन्ही संघांचा आपण विचार केले तर दोन्ही संघांसाठी ही भरपूर महत्वाची लढत. पॉइंट टेबल वरती जर एकदा नजर टाकली तर नक्कीच आज 2 संघ क्वालिफाय झालेत परंतु या ठिकाणी हा फटका लाजवाब तन्मय यांच्या बॅट मधून फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क चेंडू सीमा पार लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार आलाय चौकार. ऑन साइडला देखील फटका भरपूर चांगला गॅप मध्ये ढकललाय. फिल्डर पोहोचलाय वेगानं. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न तू मै का तालमेल थोडं बिघडलं होतं परंतु त्यानंतर पुन्हा 2 धाबा वेगानं पूर्ण करण्यात आल्या. 2 धाबा पुन्हा धाव फलकावरती ऍड होतात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय शिवजीत 11 संघाचा तब्बल 12 या धाव फलकावरती एका गडाच्या मोबदल्यात.
नक्कीच शौर्य स्मरणिका 11 संघाचे तब्बल आपण पाहिलं तर नक्कीच 3 मॅच झाले आणि ही 4थी मॅच महत्वाची असणार आहे. ही मॅच दोन्ही संघांसाठी भरपूर महत्वाची. जो सामना जिंकेल तो नक्कीच क्वालिफायच्या रेस मध्ये जिवंत असणार. गोलंदाज अनिल यांना पण पाहतात. तर षटक क्रमांक 2 गोलंदाज अनिल. शॉर्ट ऑफ लेन आपण पाहतात अगदी महेंद्र होते त्या ठिकाणी आणि अप्रतिम कॅच पाहायला मिळते. महेंद्र यांच्या माध्यमातून अगदी एकाच ऍक्शन मध्ये घारीच्या नजरेनं या ठिकाणी या चेंडूवरती नजर आणि त्यानंतर अप्रतिम कॅच विकेटचा पतन. फलंदाज बाद धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आत. राजू बॅक टू द पॅव्हिलियन. नक्की या ठिकाणी विकेट पाहायला मिळाली. भरपूर चांगला झेल कॅरी केलाय तो म्हणजेच महेंद्र जाधवनं. अप्रतिम कॅच. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जतीन. फलंदाज जतीन यांना पाहतात. गुडलेन शॉट त्यानंतर झेलची संधी आणि इथे 2 खेळाडू एकमेकांसोबत चर्चा करत असताना या ठिकाणी झेलला ड्रॉप करतायत. असं वाटलं होतं की 2 खेळाडू एकत्र येतील झेलला कॅरी करतील परंतु त्यानंतर झेल ड्रॉप होत्या. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक रन भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. प्रत्येक डॉट बॉल अतिशय महत्वाचा कारण की दोन्ही संघांना हा सामना तेवढाच इम्पॉर्टंट आपण पाहू शकता. शिवजीत 11 या संघाची ही 3री लढत आहे परंतु या लढतीमध्ये जर का सामना जिंकला तरी देखील हा संघ नक्कीच क्वालिफायच्या रेस मध्ये असणार आहे. आणि त्यानंतर शौर्य स्मरणिका 11 या संघाला देखील हा सामना भरपूर महत्वाचा आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा अनिल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. शॉर्ट ऑफ लेन फटका लाजवाब अप्रतिम बॅटिंगचा प्रदर्शन तन्मय सध्या दाखवतोय. तन्मयच्या बॅट मधून अजून एक लाजवाब देखना दमदार स्ट्रोक पॉवरफुल हिट षटकार. मुवमेंटला या ठिकाणी यस पंच कॅन्सल कॉल नक्कीच माफीचा कॉल पंचाच्या माध्यमातून. चौकार येतोय आणि चौकारच्या मदतीनं धावफलक 17 वरती जाऊन पोहोचत आहे. तब्बल 41 धावसंख्येचा टार्गेट आहे. अजूनही 21 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे शिवजीत 11 संघाला या ठिकाणी गोलंदाजांना आता घाम गाळावा लागेल. गोलंदाजांना सायंकाळच्या सत्रामध्ये ही सायंकाळ आपल्या नावाने करावे लागेल. आज की शाम किसके नाम. गोलंदाज अनिल. फुल टॉस बॉल फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला उडवला. डीप मध्ये फिल्डर आहेत चांगले फिल्डिंग पाहायला मिळते परंतु शेवटच्या क्षणाला हा चेंडू जाईल फिल्डरला बीट करून. चूक आणि चूक पाहायला मिळते. हा चेंडू सरळ जाईल फिल्डरला बीट करून एक्स्ट्रा कव्हर सीमा पलीकडे 4 रन. या ठिकाणी आपण पाहतात हा चेंडू सोडून दिलाय अगदी स्टंप वरून जाणारा हा चेंडू परंतु शेवटच्या क्षणाला पंचांना नक्कीच असं वाटलं की हा चेंडू स्टंप वरून जातो की काय परंतु लेग स्टिकच्या बाहेर आहे. अवांतर धाव व्हाईट बॉल आणि या ठिकाणी अजून एक धाव फलकावरती ॲट 22 22 धावा फलकावरती आपण पाहतात. शॉर्ट ऑफ लाईन हा देखील फटका चांगला आहे. तन्मय अप्रतिम बॅटिंग करतायत. जसं मला आले होते पहिल्या चेंडू पासून ते संघर्ष करतायत. अगदी सुमित जाधव यांचा विकेट अलर्ट संपूर्ण जबाबदारी तन्मय यांच्या खांद्यावरती आणि तन्मयनं
या ठिकाणी स्वतःला सिद्ध केलंय. आतापर्यंत चांगली बॅटिंग तन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन सातत्याने सिंगल डबल त्यात चौकार आणि षटकाराला देखील तेवढाच प्राधान्य देत आहेत. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण ही लढत. जर का हा सामना शिवदीत 11 संघ जिंकतोय तर क्वालिफायच्या रेसमध्ये तो कायम राहील. फुल्लर रेंजचा हा चेंडू निर्धाव येतोय. षटक क्रमांक दुसरा संपल्याचा इशारा. 2 षटकांचा समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 वरती 23 धावा. नक्कीच 23 धावा धावफलकावरती पाहतात. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. रन ऑफ बॉलचं इक्वेशन इथनं देखील मॅच बनू शकते. 18 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. डीजे हॅलो. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. यॉर्कर लेन चॉप केलाय. फटका चांगला आहे. अगदी फक्त टॅप केलं गेलं. लाजबाब फटकेबाजी तन्मय यांच्या बॅटमधून पाहायला मिळते जो सुनामीला आला होता सुमित यांच्यासोबत. नक्कीच आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 24 धावा तन्मयच्या बॅटमधून आतापर्यंत 15 धावा आल्यात. एकाधिक किल्ला तो लढवतोय आणि त्याला चांगली साथ मिळते ती म्हणजे जतीन यांची. पुन्हा एकदा चांगला फिल्डिंगचा नजारा. महेंद्रनं आज नक्कीच चांगली फिल्डिंग दाखवली आहे. पाहिलं तर एक झेल देखील त्याने स्वीकारला. त्यानंतर आतापर्यंत 2 चेंडू त्याने चांगल्या रीतीने अडवलेत. भरपूर चांगली फिल्डिंग महेंद्र यांच्या माध्यमातून आणि त्यांचा देखील कॉन्फिडन्स लेवल आता मात्र उंचावला आहे. प्रति बॉल वरती रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. रन बॉलचा इक्वेशन. ऑन साइडला फटका भरपूर चांगला. डीप मध्ये आपण पाहतात विशाल आहेत. चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहतात. प्रत्येक खेळाडूला सूर्या स्मरणिका 11 संघातील प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आता 100% एफर्ट द्यावा लागेल. 100% योगदान द्यावं लागेल. पुन्हा एकदा 1 धाव आली. सलग 3 चेंडू मध्ये 3 धावा आल्या. उर्वरित समीकरण 15 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक वरती जतीन. रिवर्स 6 फटका. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. आबाद करून जातोय तो म्हणजेच शिवजीत 11 या संघाला नशिबाची साथ मिळते. आणि या फटक्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज देविदाजी भगत यांच्याकडून 4 रन चौकार. शॉट प्लेन पुल केलाय. फटका हा देखील चांगला आहे. पॉवरफुल आणि पुन्हा 200 रुपये देविदासी भगत यांच्याकडून जतीनसाठी. आणि जर या चेंडूवरती जर येणाऱ्या चेंडूमध्ये चौकार खेचला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज देविदाजी भगत यांच्याकडून देण्यात येईल. आतापर्यंत 2 चौकार घेतले. 2 चौकारांसाठी 200 अर्थात 400 रुपये या ठिकाणी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वरती 34 34 धावा. इथे आपण पाहू शकता हा चेंडू आपण पाहतायत. नक्कीच पंच काय इशारा करतील परंतु यष्टी रक्षक यांच्याकडनं चुका होतात. यस पंच आमच्याकडे नक्कीच पाहतात परंतु या ठिकाणी खराब क्रिकेट म्हणावं लागेल शौर्या स्मरणिका 11 संघाकडनं. यस पंचांचा इशारा. वाईट +2 टोटल 3 धावा धाव फलकावरती आणि 3 धावा संख्येच्या मदतीनं
संघाची धावा संख्या 37. 37 धावा. सामना जिंकण्यासाठी फक्त 4 धावा संख्येची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा पाहावा लागेल. रिटर्न क्रीजच्या बाहेर. सामना दूर झालाय शौर्य स्मरणिका 11 संघाकडनं, कारण की ही मॅच त्यांच्यासाठी भरपूर महत्वाची होती आहे आणि या मॅच मध्ये खराब प्रदर्शन पाहायला मिळतोय. अगदी हा सामना मी तर म्हणेन 99% झुकलाय शिवजीत 11 संघाच्या बाजूनं. समीकरण नक्कीच सोपं झालंय. क्रिकेटचं गणित सोडवलाय तो म्हणजे शिवजीत 11 या संघानं. फक्त 3 धावा संख्येची गरज. पुन्हा एकदा बाबू यांची लाईन पाहतायत पंच. पुन्हा एकदा खराब चेंडू सातत्याने आपण पाहतात. बाबू मैदानाच्या आत करतायत काय असं वाटलं होतं की बाबू आले पुन्हा चांगली प्रकारे मॅचला आपल्या बाजूला झुकतील, परंतु त्यानंतर बाबूवरती आक्रमण केलं. फक्त 2 धावा संख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि चौकारांची हॅट्रिकची संधी मात्र जी आहे ती अजूनही ऑन असणार आहे. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार खेचले, परंतु या चेंडूबद्दल चौकार आला तर नक्कीच देविदाजी भगत यांकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज जतीन यांना देण्यात येईल. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतायत. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, परंतु या ठिकाणी या पंचांचा इशारा डेके सर आपल्या अनोख्या स्टाईलनं आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. लेग बाईज स्कोरीचा लेबल समान धावसंख्या झालेल्या दोन्ही संघांची. सामना जिंकण्यासाठी फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. जर का या चेंडूवरती सामना जिंकला नक्कीच 3 चेंडू कंप्लीट झालेत आणि अजूनही 12 चेंडू आहेत. जर 11 चेंडू मध्ये सामना जिंकला तर 22 पॉइंट मिळतील आणि त्यानंतर जसे जसे चेंडू घेतील तसे नक्कीच पॉइंट देखील कमी होतील. नक्कीच 2 चौकार लगावले. 2 चौकारासाठी 400 रुपये कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचली. नक्की देविदाजी भगत आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. सातत्यानं नवोदित खेळाडूंवरती त्यांचं प्रेम आहे. प्रत्येक खेळाडूंवरती त्यांचं प्रेम आहे. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. अगदी ज्या प्रकारे ते खेळाडूंवरती प्रेम करतात अगदी तशाच प्रकारे नक्कीच समालोचकांना यांच्यावर देखील प्रेम असतं. आणि जर का गोलंदाज आपण पाहतायत रितेश भगत यांना जर का त्यांनी विकेट संपादित केला तर विकेट साठी भाऊ 500 ना. यस 500 रुपयाचं कॅश प्राइज. एका विकेट साठी 500 रुपये नक्कीच रितेश भगत यांच्यासाठी लावण्यात आले आहेत. खोलवट टप्प्याचा हा चेंडू खोदून काढलाय. मॅच विनिंग रन्स येत आहेत. जतीन यांच्या बॅट मधून सामना जिंकलाय शिवजीत 11 या संघानं. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. तब्बल 22 पॉइंटनं 11 चेंडू राखून हा सामना जिंकलाय आणि प्रत्येक डॉट बॉलला 2 पॉइंट आपण दिलेत आणि तब्बल 11 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. 22 पॉइंट नक्कीच शिवजीत 11 संघासमोर जोडले जातील आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आम्हाला